मित्रांनो, ऑगस्ट एंडिंगला साधारणतः आपले इनसेम येईल. त्या इनसेमचा अभ्यासाची प्लॅनिंग कशी करायची या व्हिडिओत आपण क्लिअर करूया. मित्रांनो, पहिली तर गोष्ट येते की आत्तापासून आपण सुरुवात केली तर आपण काहीतरी बेस्ट करू शकतो. सो आपण बघूया, छोटे छोटे तुम्हाला टिप्स देतो, त्या फॉलो करा. यस, नक्की तुम्हाला अपेक्षापेक्षा इनसेमला 30 पैकी ऍटलिस्ट तुम्हाला 25च्या वरती स्कोर येईल. मित्रांनो, पहिली गोष्ट आली प्लॅनिंग. प्लॅनिंग काय करायची की आत्तापासून आपल्याला ठरवायचं इनसेमला किती मार्क घ्यायचे. काही पोरांना पूर्ण फ्रेश असतील, त्यांना बॅकलॉग नसेल, त्यांनी टार्गेट ठेवा की मागे मला कमी मार्क आले, बॅकलॉग नाही, पण यावेळी मला आउट ऑफ मार्क घ्यायचे. सो 30 पैकी 30, 25 या रेंज मध्ये पण तुम्ही ठरवा आपल्याला किती घ्यायचंय, आपल्याला कुठपर्यंत जायचंय. आता एखादा स्लो आहे पण त्याला जास्त मार्क करायचे, त्याला प्लॅनिंग जास्त करावं, अभ्यासाला जास्त टाइम द्यावा लागेल. एखादा फास्ट आहे, ऑलरेडी टॉपर आहे, तर त्याने ती पोझिशन मेंटेन करण्यासाठी पहिला आहे तर दुसरा त्याला एक्सिड करणार नाही ना, दुसऱ्या नंबरचा मुलगा, यासाठी प्लॅनिंग करायची. मग यासाठी आपल्याला कॉलेजचे लेक्चर्स करायचे, त्याच्यानंतर आपल्याला किती वेळ द्यायचा, अभ्यास कसा द्यायचा, या रिलेटेड डिटेल मी व्हिडिओ, टाइम टेबल कसा बनवायचं वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत. तुम्ही मागच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघितल्या तर तुम्हाला कळेल आणि त्या हिशोबाने तुम्ही प्लॅनिंग करा. प्लॅनिंग मध्ये अजून काय येतं, आपले अवघड विषय कुठले, सोपे विषय कुठले, कुठल्या विषयाला आपला स्कोर डाऊन होतो, बॅकलॉग लावू शकतो, त्याला आपल्याला काही क्लासेस वगैरे आपण लावू शकतो का, काही रेकॉर्डेड कोर्सेस वगैरे घेऊ शकतो का, या प्रकारे तुम्ही प्लॅनिंग करू शकता. यस, त्याच्यानंतर प्रत्येक विषयाला किती मार्क द्यायला पाहिजे. इनसेम आहे, इनसेमच्या आधी 15 दिवस आधी आपला सिलेबस संपला तर आपले अजून एक रिव्हिजन होऊन उरलेला टाइम आपण पुढचा पेपर सोडवायला देऊ शकतो. मग यासाठी डेली किती तास अभ्यास करायला पाहिजे, हा सगळा प्लॅन आउट तुम्ही करा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा, जेणेकरून आरामात इनसेम तुम्ही टॉप करू शकता. एकदा प्लॅनिंग झाली मग पुढे येतो इम्पॉर्टंट टॉपिक्स. अभ्यास करता करता युनिटचा त्याच्यावरचे इम्पॉर्टंट टॉपिक्स पण असतात, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात, ते सरांकडून भेटतात, त्याची एक लिस्ट बनवून ठेवा. म्हणजे जेव्हा इनसेमच्या आधी जी फायनल रिव्हिजन राहील त्या रिव्हिजनच्या वेळी फक्त IMP आधी वाचून घ्यायचे, जेणेकरून ऍटलिस्ट आपलं 20 मार्काचं आपलं पासिंग शुअर शॉट होऊन जातं. मग उरलेलं करायचं, जेणेकरून 20 ते 30च्या मधला आपल्याला तो जो गॅप आहे तो क्लिअर करता येतो. नेक्स्ट आलं पीवायक्यू पण आपल्याला लास्टला सोडवायचे. काही मुलं आत्तापासून पीवायक्यू करता, ते तर बेस्ट आहे. म्हणजे युनिट संपायच्या आधी टॉपिक जरी झाला तर त्या टॉपिकवर पीवायक्यू मध्ये कुठला क्वेश्चन आलाय या पद्धतीने जर केलं तर ते सगळ्यात बेस्ट आहे. पण काही मुलांना कंटाळा येतो, आधी सिलेबसच कंप्लीट करायला वेळ पुरत नाही, मग त्यांनी शेवट पीवायक्यू केले तरी चालेल. पीवायक्यू किती, ऍटलिस्ट 3 ते 5, 3 तर कमीत कमी. मग जेवढे वाढवशाल 4-5 तेवढे तुमचे मार्क्स तिथे वाढत जाणार आहे. 5 ज्यांनी परफेक्ट केले ना त्याला 30 पैकी 30च पडतात. मग पुढे ग्रुप स्टडी. हा ग्रुप स्टडी कसा आहे, चांगल्या पोरांसोबत, आणि तो ग्रुप स्टडी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग झाला पाहिजे, म्हणजे आपले डाऊट्स क्लिअर होणार पाहिजे. नाही तर ग्रुप स्टडीसाठी भरपूर वेळा मुलं बसतात आणि गप्पा टप्पामध्ये टाइमपास होऊन जातो, मग सगळा ग्रुप स्टडीचा बट्ट्या बोळ होतो. हे नाही, आपला जर खरोखर प्रॉब्लेम सॉल्व्ह होता, डाऊट सॉल्व्ह होता, अशाच ग्रुपमध्ये अशाच पद्धतीने आपल्याला ग्रुप स्टडी करायचं आहे. मोबाईल पासनं ब्रेक घ्यायचा म्हणजे पूर्ण तर नाही शक्य, पण एक ठराविक लिमिट ठेवा की एवढ्याच वेळ मोबाईल बघेल, याच वेळी मी फ्रेंड्सला टाइम देईल, सोशल मीडियाला टाइम देईल, बाकी वेळ अभ्यासात टाकेल. यस, आणि प्रॅक्टिक्स न्यूमरिकल्स म्हणजे डेरिव्हेशन आणि न्यूमरिकल जे असतात त्यांना पुन्हा पुन्हा प्रॅक्टिकल करा. कारण इनसेमला जर स्कोर करू शकले, डेरिव्हेशन न्यूमरिकल ज्यांनी सोडवले ना त्याच्या स्टेप्स लिहून ठेवा, त्या स्टेप्स आठवून बघा. ज्यांनी सोडवलं त्याला आउट ऑफ मार्क पडणं शुअर शॉट होतं, कारण सगळ्यात जास्त मार्क या गोष्टीमुळेच कमी होता इनसेमचे. कळतंय तुम्हाला? कॉम्प्युटरच्या याच्यात म्हटलं आपण, कॉम्प्युटर वगैरे सॉफ्टवेअर ब्रांचेस मध्ये न्यूमरिकल कमी असतात, पण तिथे लॉजिकल सब्जेक्ट्स असतात, म्हणजे प्रोग्रामिंग असतं. सो न्यूमरिकल म्हणजे तुम्ही त्या केसमध्ये प्रोग्रामिंग टाईपचे सुडो कोड लिहिण्यासाठी त्याची प्रॅक्टिस करा. आणि सगळं करता करता आपल्याला हेल्थ जपायची, काही अबरगबर खायचं नाही आहे, ते प्रॉपर लाईट डाएट घ्यायचं, जेणेकरून झोप कमी लागेल, अभ्यासावर लक्ष जाईल आणि आपण स्टे राहू. आणि फायनली हा सगळा प्रिपरेशन झाला की येतो आपण ऑगस्टच्या लास्ट 2 वीक मध्ये, जिथे आपल्याला पुन्हा रिवाइज स्टार्ट करायचंय. त्यावेळी पीवायक्यू, आपल्या सगळ्या गोष्टी या सगळ्या रिकॉल करायच्या, जेणेकरून रिव्हिजन स्टार्ट करू, पुन्हा पेपर सोडून बघायचे, 1 तास टाइम लावायचं, रूम मध्ये एकटं बघायचं, पेपर सोडून बघायचे, सगळ्या गोष्टी फायनल टचअप मध्ये येतील. पण इथे कधी पोहोचू, जेव्हा हा सगळा प्लॅन आउट आपण प्रॉपर करू. सो यावेळी मित्रांनो गेलो तर शुअर शॉट तुम्ही इनसेम मध्ये खूप चांगले मार्क्स देशाल. पुन्हा एकदा रिकॉल करून देतो, पहिल्यांदा प्लॅनिंग करा. प्लॅनिंग मध्ये काय आलं,
टाइम टेबल ठरवा, कुठल्या विषयांना किती मार्क घ्यायचा, आपला स्कोर किती करायचा, कुठल्या अवघडे कुठले सोपे, किती टाइम द्यायचा आहे, या पद्धतीने इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट बनवून ठेवा. रिव्हिजनला काम येईल. PYQ आणि अभ्यास सोबत केला तर बेस्ट. चांगल्या मित्रांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे कॉन्फिडन्स बिल्डिंग वाला ग्रुप स्टडी करायचा आपल्याला. सोशल मीडियाला स्पेसिफिक, मोबाईलला स्पेसिफिक टाइम ठरवायचा, तेव्हाच अभ्यास करायचा. न्यूमरिकल, लॉजिकल आणि प्रोग्रामिंग वाले सब्जेक्ट्सला आपल्याला मॅक्स टाइम करायचं, कारण त्यांनीच इनसाइमला आउट ऑफ मार्क पडू शकता. आरोग्याला जपायचंय, यस, हसत राहायचं, आनंदी राहायचं, कॉन्फिडंट राहायचंय. हे सगळं झालं. फायनल रिव्हिजनला आपण ऑगस्टच्या एंडिंगला येतो आणि कॉन्फिडंटली इनसेम स्कोरिंगच करतो. सो मित्रांनो, या स्ट्रॅटर्जी आहे ज्याने इनसेमला तुम्ही 30 पैकी 30 मार्क आरामात घेऊ शकता. यस, सो याच्यावर अभ्यास सुरुवात करा. आणि तुम्हाला आमची हेल्प लागली तर तुम्ही पर्पल आर्ट इंजिनिअरिंग क्लासेस नगर, नाशिक मध्ये जॉईन करू शकता. यस, पुण्यामध्ये जॉईन करू शकता, किंवा मग आपले रेकॉर्डेड लेक्चरचे सबस्क्रिप्शन आहे, त्याच्यावर इनसेमचे तुमचे सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस मराठीत आहे, हिंदीत आहे. सो ते कोर्सेस पण बाय करून तुम्ही डेमो लेक्चर बघा. ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यामध्ये इनसेमचे पूर्ण डिटेल कोर्सेस आहे. सो आत्तापासून सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्ही नक्की आत्तापासून ते तुम्हाला इनसेम, एंडसेम साठी मदत करेल. जर सबस्क्रिप्शन घेताना मग तुम्हाला कॉलेजच्याही सरांनी दिलेलं बघायचं नाही, क्लासेस नाही, काहीच नाही, त्याच्यावर दिलं तेवढंच करायचं, पुस्तकं सुद्धा घ्यायची नाही, कारण तेच पेपरला येतं. सगळ्या गोष्टी ज्या टॉप करण्यासाठी लागतात, जसं सॉल्व पेपर, पेपर पॅटर्न, IMP क्वेश्चन, स्टडी मटेरियल, व्हिडिओ, नोट्स, सगळं पर्पल आर्ट ॲपमध्ये तेवढंच करायचं. गॅरंटेड तुम्ही इनसेम स्कोरिंग करणार. थँक्यू.